तर मुसळधार पावसामध्ये देखील आंदोलन सुरूच आहे। आंदोलनाची काही दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही मुस्लिम बांधव देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईमध्ये ते आलेले आहेत। लवकरात लवकर वाहतूक कशी सुरळीत तर दरम्यान सरकार मनोज जरांगे पाटलांच्या मागण्याप्रती सकारात्मक असून सरकार चर्चा करायला तयार आहे अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। चर्चेतून आरक्षणावरून तोडगा काढू असं विखे पाटील म्हणालेत। तर जरांगे पाटलांनी आधीच निवेदन दिलं असून त्यावर सरकारची चर्चा सुरू आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून मिळालेली आहे। जे आरोप करतायत त्यांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये झाकून बघावं। आम्ही तर विखे पाटील यांनी माहिती दिलेली आहे की सरकार आरक्षणाबाबतीत सकारात्मक आहे आणि त्या संदर्भामध्ये चर्चा देखील सुरू आहे। नाही आता असं आहे की मुंबईला ते पोचलेले आहेत। त्यांच्या संपूर्ण त्यांच्या सहकार्याची काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू, कारण चर्चेतूनच मार्ग निघू शकतो। आणि शेवटी सगळ्यांची भावना एक आहे की आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे, म्हणून तसा त्यांचा निरोप येईल किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे, आमची चर्चेची तयारी आहे। दोन्ही बाजूनी एक सकारात्मक प्रतिसाद मिळतो। मला वाटतं निश्चितपणे चांगला मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे। तथापि आता आज ते पोचलेले आहेत, त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात त्यांनी पूर्वीच शासनाकडे निवेदन पाठवलेलं आहे। त्या बाबतीमध्ये आमच्याकडे स्तरावर चर्चा सुरू आहे। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डीवरून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि मुंबईला आल्यावर ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अशी माहिती समोर येते। काय या भेटीतून तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांची ही दृश्य आपण बघतोय। शिर्डीवरून ते निघालेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भामध्ये नेमकं काय चर्चा होते, मराठा आरक्षणावर नेमकं काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण विरोधी पक्षाचे आमदार खासदार हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे। व्यासपीठावर येऊन ते त्यांना भेटलेले आहेत, पण सरकारकडून अजून तसं काहीही स्टेटमेंट आलेलं नाहीये। त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर नेमका काय निर्णय यावर घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजचा दिवस हा आंदोलनासाठी दिलेला आहे आणि त्यावर आता काय उपाय निघतोय ते पाहणं महत्त्वाचं आहे। हरीश दिमोटे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, थेट जाऊयात। हरीश, काय माहिती आहे? आपण जर बघितलं तर मनोज जरांगे हे आपल्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि कुठेतरी त्यांचं जे आंदोलन आहे ते आणखी जे तीव्र आहे ते होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता सरकारकडनं देखील हालचाली सुरू झाल्याचं दिसतंय। मंत्री गटाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे आता शिर्डीच्या विधानसभा मतदारसंघामधून शिर्डीच्या विमानतळावरनं मुंबईकडे रवाना होत आहेत। त्यामुळे ते आता मुंबईमध्ये जाऊन जरांगे पाटलांची भेट घेत आहेत का, त्यांच्याशी काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगोदर कदाचित जी समितीची बैठक देखील होऊ शकते, त्यामध्ये मनोज जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत यावरती चर्चा होऊन जरांगेंची त्यांची भेट होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विखे पाटील बोलतायत, आपण त्यांनाच ऐकूया। अद्याप अशी कोणती बैठक ठरलेली नाहीये। मुंबईत गेल्यानंतर आता त्या निमित्तानं काय संपर्क होतोय किंवा जरांगे पाटलांकडूनही असा कुठला प्रस्ताव येतोय त्याचा विचार करू, पण उपसमिती अशी कुठली बैठक मात्र ठरलेली नाही आहे। मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे का? नाही, आता पाहू, वेळ मागू। त्यांचा कसं आहे की आज मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहे संध्याकाळी। आता त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली नाही, पण मुंबई त्यासाठी मी चाललोय की या निमित्तानं उपोषण करते जे आहेत तर त्यांच्या संदर्भात काही संपर्क होतो का, कारण त्यांनी आता मी माध्यमातून पाहिलंय जी इच्छा व्यक्त केली आहे चर्चेसाठी। शासनाची तयारी आहे ते पहिल्यापासून मी सांगितलं, तर त्या निमित्तानं आता मुंबईत प्रत्यक्ष गेल्यानंतर काय घडतंय, कशा चर्चा पुढे जाते त्यानंतर आपण
त्यानंतर पुढे ठरवू आपण. तातडीने तुम्ही आता निघालेले आहात, मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला बोलवणं आहे का, की जरांगेंशी चर्चा करण्यासाठी तुम्ही जावं वगैरे काही तुम्ही? नाही, मला कोणी बोलवलेलं नाही किंवा माझी तसं काही चर्चा नाही आहे. जरांगे पाटलांची चर्चा नाही आहे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर नाही आहे. पण मी असा विचार केला की आता मुंबईत आपण त्या सद्यस्थितीमध्ये आपण जर उपस्थित राहिलो आणि कधी काही अशा आवश्यकता भासली आपण तिथे उपलब्ध पाहिजे, हा माझा त्या पाठीमागचा हेतू आहे. सध्या बघितलं तर समितीचे बाकी पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत का? नाही, आता तशी काही समिती बैठक ठरलेली नाही ना, म्हणून तसं काही बैठकीचा अजेंडा काही कोणाला पाठवलेला नाही आहे. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत तेच जरांगेंना भेटताना दिसत आहेत. कुठेतरी महाविकास आघाडीचा देखील या आंदोलनाला पाठबळ दिसतंय. असं की कोणी कोणाला भेटावं, कोणत्या नेत्यांनी भेटावं, याच्यात काही त्या पक्षाचा निर्णय असतो. त्याच्यामध्ये आमचा फार असा संबंध नसतो. कोणत्या राजकीय पक्षाला वाटतं भेटावं म्हणून. शेवटी शरद पवारांच्या गटाने भेटावं तर त्यांनी एकदम पवार साहेबांनी भेटण्यापूर्वी, त्यांच्या लोकांनी भेटण्यापूर्वी आरक्षणासंदर्भात त्यांनी भूमिका तर स्पष्ट केली पाहिजे ना. कारण सरकार हे सकारात्मक आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते तयार आहेत आणि त्यासाठी ते मुंबईला देखील जाणार आहेत. पण नेमकं काय या चर्चेमधून बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकार सकारात्मक आहे आरक्षणासाठी असं वारंवार सगळ्याच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण यावर निर्णय कधी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बैठक ठरलेली नाही, मात्र तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असं विधान राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं आहे. सगळे महत्त्वाचे अपडेट्स पाटलांच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मुंबई मराठी माणसांची राजधानी आहे, त्यामुळे न्याय हक्कासाठी मराठी माणूस मुंबईतच येणार ना असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केलाय. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र आश्वासन देणारे गावी पळून गेलेत का असा सवाल विचारत ठाकरेंनी शिंदेंना टोला लगावलाय. आरक्षण देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं, नाईलाजाने मराठा समाज बांधवांना मुंबईला यावं लागतंय असं ठाकरे म्हणालेत. मुंबई मराठी माणसाची राजधानी आहे आणि मराठी माणूस जर न्याय हक्कासाठी मुंबईत येणार नाही तर तो काय सुरत आणि गुवाहाटीला जाणार. त्याच्यामुळे ही मराठी माणसाची ताकद मराठी द्रष्ट्यांना दिसते आहे. ही एक मोठी चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. कोण आहेत ते बघा ना. हे त्याने ते त्यांच्या पक्षामध्ये किंवा त्यांच्या युतीमध्ये जी काय आता एक घमासान चाललेली आहे, हे नेमकं त्यांना ते कोणाला उद्देशित बोलले. त्यांच्या बंदुकीचा रोग कोणाकडे आहे? देवेंद्र फडणवीसांच्या. हे पहिलं त्यांना विचारा की कोणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवले, हे बंदूक ठेवणारे कोण आहेत? आणि मग एवढं जर असेल तर बंदूक ठेवण्यापर्यंत पाळी तुम्ही काय येऊ दिली? का नाही सोडत त्यांचा प्रश्न? झालं ना, आता तुम्हाला सुद्धा या नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पुन्हा मुख्यमंत्री होऊन. पुन्हा मुख्यमंत्री झाले तरी प्रश्न का नाही सुटत? बघा, मी तुम्हाला सांगतो की पूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि ज्यांनी एक आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते, ती लोक कुठे राहतात? का गावी पडाले, का नुसती दर्शने घेत चाललेले आहेत? एवढा जनता जनार्दन मुंबईत आल्यानंतर त्यांना सामोरे जाणं. नुसतं घरोघरी काय फिरतायत सगळीकडे? उद्धवजी, पण ओबीसीमधनं आरक्षणाची मागणी होते आहे, या संदर्भात तुमची भूमिका काय? बघा, माझ्या भूमिकेला आता काहीच अर्थ नाहीये. माझं म्हणणं होतं, मी तेव्हा मांडलेलं आहे. अगदी आंतरवेली सराटीमध्ये मी जेव्हा गेलो तेव्हा सुद्धा मी जरांगीच्या समोर उभं राहून मी बोललेलो आहे. आता माझं मत असं आहे की सरकारने हा प्रश्न हाताळला पाहिजे. प्रश्न हा त्यांनी सोडवला पाहिजे. 10 जणांना त्यांच्या भूमिका विचारण्यापेक्षा तुम्ही आणि थेट आंदोलक बोला ना. ऐका, या सगळ्या गोष्टी ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं. म्हणजे सरकार आलं तर आम्ही 6 महिन्यात आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितलं होतं तेच लोक सरकार सत्तेमध्ये आहेत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे. कारण मी जरी काय म्हटलं तरी आज माझ्या हातात काहीच नाही.